तर जय श्रीराम मंडळी, मी तुमचा प्रथम ब्लॉगर. तुम्हाला तर माहीतच आहे मी शेगावला आलेलो होतो. आता आपण शेगावमध्ये आपला मुक्काम झालेला आहे. पाहू शकता सकाळचं हे म्हणजे गर्दी काही नव्हती. ते मग निघालो आम्ही दर्शनासाठी. बाहेर रूमवरून बाहेर निघालो. पहिलं तर घेतला एक गरम चहा, कारण की चहा पाहिजे होता. चहा घेतला आणि पाहिली तर गर्दी आता पण खूप होती. गर्दी असं काही नाही, गर्दी आता पण खूप होती. काल पण खूप गर्दी होती. अंदर पण खूप गर्दी आहे. मग अंदाजानं निघालो आम्ही. अंदर शूटिंग अलाउड नव्हती, पण तुमच्या भावानं कसं तरी काढली शूटिंग. तर गर्दी म्हणजे बाप रे, खूप म्हणजे खूप गर्दी अशी. त्यांची आजची एकादश होती, तर त्याच्यानंतर खूपच गर्दी होती. आता हे सकाळचं हे आहे, दुपार तर खूप होती, पण आता हे सकाळी आहे. सकाळी आम्ही 6:30-7 वाजताची गोष्ट आहे हे. तर तरी पण आम्हाला एवढी गर्दी भेटली ना, पाहू शकतो म्हणजे खूप जास्त हे. तरी हे 7 वाजताची गोष्ट आहे. तेच खरंच आम्ही काय 10 वाजता आलो असतो इथं, तर बाप रे, आम्हाला कुठून याचं काम पडलं असतं काय माहीत बा. तरी आता आम्ही आलो. आता धीरे लाईन समोर जात आहे. ट्रेनर हे म्हणजे धीरे लोक सोडत होते. चला मग समोर. तर मग आपल्याला भेटला एक चहा. आपल्या माऊलीच्या इकडून चहा पेलो, आणि चहा पेल्यावर डबल लागलो लाईनीत. अजून खूप लांबील अशी लाईन होती. लागलो मग डबल चालत, म्हणजे खूप अशी लांबी लाईन होती. बापरे, म्हणजे आमचा 1 ते 1.5 तास तिथं गेला आमचा. बाहेर हे पाहू शकता. आणि एक तर पाणी पण चालू झालं. तर कसं काय झालं, तर पाणी पण चालू झालं. तर त्यानं ते वरची जे राहते त्याची हे ते वळले गिळले. तर ऊन पण खूप टपत जाय. मग ऊन पाणी एखादं आलं होतं. ते काही आहे तर ते पाहू शकता तुम्ही. ते वळत होते. आता ते खाली पण खूप गर्दी होती. हे बा, म्हणजे हे तारपट्टीसारखं त्यानं असं बनवलेलं आहे की वळल्यावर पूर्ण पॅक होऊन जाते. ना पाणी ना धुवा ना काहीच नाही. ऊन पण तापली तर ते वळून घेत असते. पण ऊन पण खालच्या लोकांना काही लागत नाही. म्हणजे खूप असं हे केलेलं आहे त्यानं. तर मला तर खूप आवडलं आहे, कारण की ऊन असल्यावर बंद करून टाकायचं सारखं. तर आता आमचं दर्शन झालं. आता निघालो आम्ही बाहेर निघून आता आपल्याला जायचं जेवण करायसाठी पहिले, कारण की भूक खूप लागलेली आहे. काही 2 घंटे आम्ही लाईनीत होतो. मग झालं आपलं दर्शन झालं. निघालो मग आपल्या जेवणाच्या लाईनमध्ये. जेवणाची लाईन पण खूप अशी मोठी ज्यात लाईन होती. आणि आम्ही धीरे गेलो. तर आम्ही जेवणा लाईनपर्यंत फायनली पोचलो. जेवायला काय होतं, तर आज होतं उसळ भगर आणि एक केळं होतं. आणि हे होतं म्हणजे आज उपास होता ना, तर उपासाचे येणंच होतं आज सर्व. तो उपास होता, तर उपासच आपण पण आपल्याला पण उपासच होता. तर मग आपण पण हेच खाल्लं, उसळ खाल्लं. मग निघालो आपण आपल्या घरच्यासाठी. केळं तर भाई किती हे. निघालो आपण बाहेर मंदिराच्या बाहेर. जेवण म्हणजे होऊन पूर्ण रेडी झालं. तर आपल्याला जायचं होतं आज घरी. कोणच्या याच्यात आपल्याला घरी जायचं होतं. तर आता टायमिंग होत आहे की 12 वाजत आहे आता टायमिंगची. आणि गर्दी पाहू शकतो 12च्या याच्यात एवढी गर्दी. म्हणजे आम्ही का थोड्या वेळ लावला असताना दर्शनाला. बापरे, आम्हाला तर खूप मोठी अशी गर्दी भेटली. मग आलो रूममध्ये आली. ही आपली बिल्डिंग आहे, म्हणजे आपली नाही, आपण त्या रूममध्ये आहो, त्या बिल्डिंगच्या रूममध्ये आलो. रूमवरून मी बाहेरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. बाहेरचा व्ह्यू म्हणजे खूप हे होता. मग आता आता चाललो आम्ही घरी. तर आम्ही लिफ्टमध्ये बसलो. इथे लिफ्ट पण भेटली आम्हाला. म्हणजे रूम ते पहिलेच तर फुल होते समन रूम. हे आम्हाला कशी तरी रूम भेटली. तर मग आता आम्ही इथं आलो. आता इथून जायचं ह्याच्यात आहे आम्ही, कारण की पब्लिक खूप होती. आजची एकादशी आहे, तर कालपासून पब्लिक आलेली होती. तर खूप जास्त गर्दी होती. गाड्या लावायला जागा नव्हती. रूम्स नाही भेटत. आम्ही म्हणजे आम्ही 2 वाजतापासून रूम शोधली, तर आम्हाला 7 वाजता रूम भेटली. तरी पण बरं झालं भेटले आहे. तर मागच्या वेळेला आम्हाला खाली झोपायला लागलं असतं. मग आली लिफ्ट. मग निघालो आपण घरच्यासाठी. लिफ्ट खाली आली. मग गेलो आपण घरच्यासाठी बाहेर पाहू शकतो. म्हणजे आता पण खूप कशी गर्दी आहे. म्हणजे जसे रूमा खाली होत्या तशा चाव्या देत आहे दुसऱ्याला. ते गाड्या होत्या, गाडीची पार्किंग अशी फुल आहे. म्हणजे असं हे नाही. आणि येईनं डिस्प्ले का लावलेला आहे ना भाई, म्हणजे पूर्ण पहिलेच गाडी दिसते की याच्यात आहे नाही आहे गाडी. मग आपण तिथून गाडी घेऊन निघालो आपल्या घरच्यासाठी, कारण की आपल्याला जायचं होतं घरी लवकरात लवकर. कारण की मला कामाला जायचं होतं आपल्या कुर्त्याची माप घ्यायसाठी. तो हे पक्ष नदी. तर पहिले जेव्हा मी येत जाऊ तेव्हा आम्ही इथं सांगोळ करत जाऊ छोटूसं. तर हे फॅक्टरीतून पाहता नाही, हे एक वीज बनवायची आहे. म्हणजे आगीनं वीज हे होते ते. आणि त्याचा जे कोयला निघते, धुवा हे निघते वेस्टेज, त्यांना आपली इटा बनत असते. राख म्हणते त्याला. तर तिथंच बनत असते ते पण आम्ही पाहून आलो. पाहता भाई तो म्हणजे एवढे हे ना. आणि रस्ता पण खूप चांगला होता. अजून फॅक्टरी समोर हे कायचे तर हे मला पण नाही माहीत. मला म्हणजे माहीतच नाही कायची आहे काय आहे तर. पण मी तसाच एक व्हिडिओ काढून घेतला की तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा कायची आहे. तुम्हाला तर माहीत नाही भाई.
तुम्हीच सांगा मला काय कशाची आहे ती. पाहता पाहता आम्ही आलो इकडे. हे कोणचं मला माहीत नाही कोणचं गाव आहे तर, कारण की मी तर फुल व्हिडिओ मध्येच होतो तर मला तर काहीच माहीत नाही कोणचं गाव कधी येऊन गेलं तर. पण तसं निघालो मग आपण गावाहून. आणि आपल्या चष्मिसले आपल्या सोडायचं होतं कारण की ते चालले पाटूर. त्याचं कॉलेज तिथंच आहे तर ते चालले पाटूरला. तर तिला आपण शेगाव म्हणजे तिकडून सोडून दिलं आणि आपण निघालो आपल्या घरच्यासाठी हायवे गिवे लागले ना. आता मग आपलं म्हणजे मूर्त्या तर खूप अशा मोठ्या आणि मूर्त्या पण खूप चांगल्या होत्या तिथं. मला मूर्त्या खूप आवडल्या तिथच्या. पाहता पाहता आपण टोल नाक्यापर्यंत पोहोचलो. आणि टोल नाक्याचं काय दिक्कत आहे काय प्रॉब्लेम आहे तर लवकर यार हे नाही होत. म्हणजे थोडा वेळ थांबाच लागते तिथं. तुम्हाला रिचार्ज नाही. आम्ही रिचार्ज पण टाकलो पण काहीच नाही होत आहे. निघालो मग आता तिथून समोर गेलो. समोर पाहिलं की आपण पोचताना वेळ आहे म्हणे पप्पा अजून पण खूप. पाहता पाहता आपण शिवणला आलो. हे आपलं डोमाजी महाराजचं मंदिर आणि समोर आलो शिवण. हे आपली शिवणची स्कूल आहे. इथं म्हणजे मी नाही आहे तिथं म्हणजे मला तिथं जायचं होतं. तर मग पाहता पाहता आलो आपण आपल्या घरी आल्यावर मग आपल्याला कामागावाला जायचं काम पडलं. कारण की आपण जे वारकरीचे कपडे दिले ते त्याला फिटिंग द्यायचं काम हे होतं. तर आलो मग टेलरजवळ माप दिला आपला आणि निघालो मग आपण घरच्यासाठी वापस घरच्यासाठी निघता आपल्या घ्यायचं दूध दही घेतलं आणि निघालो आपण घरी. घरचा रस्ता कोणीच नव्हतं रस्त्याने मी एकटाच. आलो मग दुकानात आल्यावर आपल्याला जातो आता हनुमान चालीसाला निघालो. हनुमान चालीसाला येऊन पाहिलं इथं आपला हरिपाठ चालू होता तर आपण गेलो मग मंदिरात. हनुमानजीचं मंदिर आज उघडंच होतं आणि कोणीच नव्हतं इथं. म्हटलं थोडंसं झाडझूड करून टाकावं. झाडझूड करायला लागलो तोपर्यंत बाकी पोट्टे आले आणि ह्या आपलं हनुमानची साफसफाई करतो तिथची. तर मग केली आम्ही हनुमान चालीसा चालू झाल्यावर लवकर म्हणजे यापर्यंत जास्त जण नव्हतं तर लवकर खल्लास केली. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.